ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। आपला चिंतनाचा विषय केनोपनिषद आहे। तसं मागच्या सत्रात उपनिषदाबाबत प्रास्ताविक सांगितलं होतं, पण काही नवीन लोक असतात, त्यांना हे उपनिषद म्हणजे काय आणि कशाशी खातात म्हणण्यापेक्षा त्याचं काय प्रयोजन आहे, ह्या दोन गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे। तेव्हा मग हा अभ्यास खरोखरच लाभदायक होऊ शकतो। आणि म्हणून काही भागाची पुनरावृत्ती झाली तरी मुख्य मुद्दे मी सांगणार। आणि आज आपण प्रवेश करणार केनोपनिषदाच्या शांतीपाठात। तर आपल्या भारतीय संस्कृतीचं तत्वज्ञानाचं मूळ स्रोत आहे वेद। विद धातूपासून वेद शब्द झाला। वेद म्हणजे सगळं ज्ञान। आणि तसे ग्रंथाच्या दृष्टीने पाहिलं तर हे ग्रंथ प्रधान नसून विद्याप्रधान असलेले हे ग्रंथ, त्या वेदामध्ये मग उपनिषद येत आहे। तर उपनिषद कुठे येतं, त्याप्रमाणे त्याला नाव का मिळतं असं उपनिषद किंवा वेदांत, याचा विचार केला असता एक दिसतं आपल्याला की ह्या वेदामध्ये दोन मुख्य भाग आहे। आधीचा पूर्व भाग, त्यात काही कर्मकांडाचा भाग आहे। त्यात निम्या प्रकारचे असे रिच्युअल्स कर्मकांड सांगितले की हे केलं की तुम्हाला हे फळ मिळतं। दुसरा भाग थोडंसं सूक्ष्म कर्मकांडापैकीच, तो म्हणजे उपासना। या दोन भागाला अनुक्रमे करून एकाला म्हणतात मंत्रसंहिता आणि दुसऱ्या म्हणतात ब्राह्मण भाग। तसं पूर्वीच्या काही विद्यार्थ्यांना गायत्री वगैरे शिकून द्यायची। आणि त्यानंतर पहिल्यांदा नुसतंच आपले पाठ करतो आपण, नंतर आपण त्याचा अर्थ बघत असतो का काय आहे। तर कर्मकांडात ह्या विशेषतः मंत्रसंहितेत निसर्गाचं वर्णन करून त्याच्यामागे भगवंत कसा आहे अधिष्ठान रूपाने, त्याच्यासाठी आपण कर्म केलं तर आपल्याला फळ मिळू शकतं, या दृष्टीने संतती, संपत्ती, नाव, लौकिक सगळं जे असेल ते, आणि तेच जर आपण ईश्वरार्पण बुद्धीने केलं तर आपलं अंतःकरण शुद्ध होऊन आपण ज्ञानासाठी अधिकारी होतो, म्हणजे ज्ञानासाठी आपली योग्यता प्राप्त होते। हा झाला आधीचा भाग। ईश्वरार्पण बुद्धीने केलं असताना अंतःकरण शुद्धी करणं आवश्यक आहे। त्याशिवाय विचार किंवा विवेक आपले शुद्ध आपला तीव्र होत नाही। आणि विवेक शुद्ध आणि तीव्र झाल्याशिवाय आपल्याला परिशुद्ध ज्ञानाबाबतची जिज्ञासा पूर्ण होऊ शकत नाही। आणि म्हणून तो एक आधीचा पूर्वतयारीचा भाग। नंतर दुसरा शेवटचा भाग वेदाच्या अंतिम भागात आहे उपनिषद।
आणि ते अंतिम भागात असल्यामुळे त्याला म्हणतात वेदांत. वेदस्य अंतः म्हणजे दुसरा अर्थ म्हणजे कल्मिनेशन ऑफ नॉलेज, म्हणजे ज्ञानाचं अगदी परिसीमा शिखर ज्या ठिकाणी गाठलं आहे ते म्हणजे उपनिषद. आता त्या उपनिषदाला दुसरं नाव वेदांत आहे. शिवाय त्यात प्रतिपादित केलेला विषय हा आपल्या स्वरूपाच्या ज्ञानाचा असल्यामुळं, आत्मस्वरूपाच्या ज्ञानाचा असल्यामुळे त्याला दुसरं नाव आहे आत्मविद्या. आणि जे आत्मस्वरूप आहे ते सर्वव्यापक ब्रह्मचैतन्य असल्यामुळं त्याला दुसरं नाव आहे ब्रह्मविद्या. म्हणजे एका वाक्यात आपल्याला व्याख्या झाली की उपनिषद, दुसरं त्याला आहे वेदांत, त्याचाच अर्थ आहे विद्येच्या दृष्टीने आत्मविद्या आणि किंवा ब्रह्मविद्या. आता हा जो भाग आहे तो शेवटचा भाग, त्याचे काहीतरी प्रयोजन असलं पाहिजे. कारण प्रत्येक ज्ञानाच्या दालनाचं काहीतरी प्रयोजन असतं. आधीच्या याच्यात जाणा आणि करा, जानो और करो. कुठले कर्म करत असताना आपल्याला काय करावं, कुठे करावं, कसं करावं, त्याची पद्धती काय, त्याची विधी काय, त्याच्याबाबत निषेध काय, हे जर नीट आपण समजून केलं तर आपल्याला प्रत्यवाय म्हणजे काही अडचण येत नाही. पण ते जर आपण चुकलो तर त्याचे फळ आपल्याला बरोबर मिळत नाही. मग हा सगळा विचार आधीच्या भागात केलेला आहे, ज्यात नुसतं जाणून उपयोगाचं नाही, जाणून आपण करणं आवश्यक आहे. जसं आपल्याला भूक लागली असेल तर आपण काय खाल्लं पाहिजे, आपल्याला काय उचित आहे, काय याचा विचार करतो आणि त्यासाठी बरीच काही तयारी करत असतो. निसून पुसून आपली भाजी वगैरे करून सगळं. हे झालं त्याच्याबाबतचं एक सिद्धांत रूपाने ज्ञान, थिअरॉटिकल नॉलेज. पण त्यानंतर आपल्याला जर जेवायचं असेल तर प्रत्यक्ष आपण ते अन्न शिजवतो. हे दुसरी परिपक्व असतं. आणि शिजवून तेवढ्यावर थांबत नाही. आपली जर भूक किंवा क्षुधा शमन व्हायचं असेल तर आपण खातो. नाही तर म्हटलं की बोलाचीच कढी, बोलाचाच भात, जेवून या तृप्त कोण झाला. नुसतं बोलून होतं का की कढी भात किंवा काय जे भाजी आहे असून. याचा अर्थ अशा ठिकाणी आपल्याला ज्ञान आणि कर्माची आवश्यकता आहे साधनेत. आणि ती विशेषतः आपल्या हा व्यावहारिक जीवनात आपल्याला ऐहिक जीवन देखील सुखाचं व्हायचं असेल तर ऋषीमुनींनी त्याला नाकारलं नाही. ते देखील आवश्यक आहे. संतती, संपत्ती, नाव, लौकिक काय जे असेल ते. किंवा तुम्हाला जर स्वर्गात जाण्याची इच्छा असेल तर ते देखील त्यातून पूर्ण होऊ शकते सकामतेने केलं तर. तेच जर निष्कामतेने म्हणजे ईश्वरार्पण बुद्धीने केलं तर बाकीचं ऐहिक सुख तर मिळेलच, शिवाय परमार्थाची देखील त्याला प्राप्ती होऊ शकेल. तर अशा तऱ्हेनं ज्ञान आणि कर्म ह्या दोन्हीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी. कशाबाबत की जी वस्तू आपल्याला प्राप्त झाली नाही ती जर मिळवायची असेल तर. आणि काल एक संध्याकाळचे तुम्हाला एक यशस्वी जीवनात सिद्धांत सांगितला की प्रयत्न माणसांनी केलेच पाहिजे. प्रयत्न केल्यानंतर थोडा वेळ दिला पाहिजे आणि वेळ दिल्यानंतर ईश्वराची कृपाही आवश्यक आहे. भरपूर प्रयत्न केले पण देवाची कृपा नसेल तर आपलं योजनात कुठली बरोबर पुढे जाऊ शकत नाही. तर प्रयत्नामध्ये देखील दोन गोष्टी असल्या पाहिजे की प्रयत्न पुरेसे करा आणि प्रयत्न योग्य दिशेने करा. ॲडिक्वेट अँड प्रॉपर एफर्ट्स असं म्हणत आहे. आता ते प्रयत्न केल्यानंतर त्यासाठी वेळ द्या जो आवश्यक आहे तो. तसं आजकाल मुलं बाळा देखील होतात म्हणजे त्याला ते डिलिव्हरीची वेळ होतपर्यंत आपल्याला वाट बघावं लागतं. मग त्याच्यानंतर मग आता पेढा होतो की बर्फी होतो. पेढा म्हणजे मुलगा, बर्फी म्हणजे मुलगी. ते तुमच्या हातात नाही तिकडे, पण प्रयत्नाने करावं लागेल ते सगळं करून. तिसरा जो भाग आहे तो ईश्वराच्या हातात आहे. ते आपण किती प्रार्थनायुक्त किंवा ईश्वरार्पण बुद्धीने करतो त्यानुसार त्याचं फळ मिळतं. तर अशा तऱ्हेने जाणणं आणि करणं, ज्ञान आणि कर्म हे करून आपण प्राप्त करतो कोणती गोष्ट जी अप्राप्ताची प्राप्ती असेल ते. ज्याला गीतेने योग आणि क्षेम असे दोन शब्द वापरले. योग याचा अर्थ अप्राप्तस्य प्रापणम योगः आणि तद रक्षणम क्षेमः.
आपल्याला घर नसेल तर आपण स्वतःचं घर घेतो, तो गृहयोग म्हणतो. त्यात राहिलं पाहिजे आपल्याबरोबर. मुलं बाळा काय दिसेल तर त्याचा योग आहे, पण नंतर आपल्याबरोबर त्याचं संगोपन झालं पाहिजे. पैसा आपल्याजवळ राहिला पण तो टिकला पाहिजे. या सगळ्या गोष्टी हा व्यवहाराच्या दृष्टीने आपल्या गीतेत देखील 2 शब्द वापरले की योग म्हणजे जी वस्तू आपल्याला प्राप्त झाली ती प्राप्त करायची. आणि म्हणून हा सिद्धांत कोणाला लागू शकतो? अप्राप्तस्य प्राप्ती. जी वस्तू प्राप्त झाली ती मिळवून ज्यात आपल्याला संसार किंवा व्यवहारात सुख मिळतं त्यासाठी आपल्याला हा नियम लागू आहे की जाणून केलं पाहिजे त्याप्रमाणे कर्म. आणि दुसरं तद रक्षणम क्षेमः. आणि हे मिळाल्यानंतर आपल्याबरोबर राहिलं पाहिजे. समजा आज गाडी घेतली उद्या नाही किंवा काही झालं तर काय करणं. तर ह्या दोन्ही गोष्टी ईश्वराबाबतची अनन्य भक्ती असेल, ईश्वराबाबतचं अनन्य चिंतन असेल तर होऊ शकतं. अनन्या चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहामि. म्हणजे योगक्षेम म्हणजे व्यवहारात आणि पारमार्थिक देखील योगक्षेम ईश्वराच्या कृपेने चालतो. म्हणून हा तिसरा जो घटक आहे त्याला आपले म्हणते की दैवम, यत्नम, दुसरं कालम आणि तिसरं दैवम. या 3 गोष्टीची बरोबर युती झाली की आपल्याला यश निश्चितच आहे. अपयशाचा काही प्रश्नच नाही. पण आपले प्रयत्न बरोबर नसेल, योग्य दिशेने नसेल किंवा आपला मनोभाव देखील ईश्वरार्पण बुद्धीचा नसेल तर आपल्याला त्यात अडथळे येतात, बरेच प्रॉब्लेम्स असतात. तर हा एक भाग सांगितला. आता कर्मकांडाच्या दृष्टीने त्याचा धार्मिक अर्थ घेतला असताना ऋषीमुनींनी काही उपनिषदात हे स्पष्ट केलं की तेच कर्म आपण सकाम भावनेने केलं की मला हे हवं आहे, मी ह्याला, तर ते तुम्ही त्या पद्धतीने करा. आणि आपल्या वेदामध्ये या इथल्या ऐहिक सुखापेक्षा स्वर्गाचं सुख खूपच मोठं मानलं आहे. ते आपल्याला माहीत नाही, ते अदृष्टात आहे. पण त्याची देखील प्राप्ती या कर्मातून होऊ शकते. आणि त्याबाबत आपलं उपनिषद एका ठिकाणी म्हणतं की कर्मणा पितृलोकः आणि विद्यया देवलोकः. असं कर्म जर आपण सकामतेने केलं तर पितरलोकाची प्राप्ती होते किंवा त्यापेक्षा स्वर्गलोकाची प्राप्ती. कर्म करत असताना जर आपण संकल्प केला की स्वर्गोमे भूयात, मला स्वर्गाची प्राप्ती व्हावी, स्वर्गाचं सुख इथल्यापेक्षा खूप चांगलं आहे म्हणतात. मी जाऊन नाही आलो पण ऐकलेलं आहे त्याच्याबाबत की खूपच चांगलं आहे म्हणतात त्याचं वातावरण. असं ऐकलं म्हणजे आपल्याला वाटतं की याच्यापेक्षा अधिक चांगलं. आजकाल नाही की चंद्रावर जाण्याचा विचार चालला आहे लोकांचा. इथे घर बांधण्याची एखाद्या ठिकाणी बांधू आपण. तर काही का असे ना माणसाला नेहमी आहे याच्यापेक्षा अधिक सुखावं काहीतरी आवश्यक असतं. आणि ऐहिक सुखात जास्तीत जास्त सगळी आपल्याला सुखदायक वातावरण कुठे असेल तर ते स्वर्गाबाबत सांगितलं आहे. आणि कर्मकांडाचा भाग ते देखील म्हणतं की तुम्ही जर त्या पद्धतीने कर्म केले की परलोकात तुम्हाला सुखाची प्राप्ती होती. इव्हन इथे देखील ऐहिक जीवनात देखील स्वर्गासारखं तुम्हाला जीवन जगायला मिळतं. तर जर त्या पद्धतीने आपण कर्म केलं तर हा एक भाग झाला. आता अप्राप्तस्य प्राप्ती. तर दुसरा प्राप्तस्य प्राप्ती, जी आपल्या जो नित्य प्राप्त वस्तू आहे, जी सतत आहे, जिला काही निर्माण करायची नाही, जी निर्वाण स्वरूप आहे. निर्वाण म्हणजे कुठल्याही प्रकारचं वाण किंवा अविद्या, आवरण, विक्षिप काही नाही, असं शुद्ध स्वरूप आपलं परमात्म स्वरूप, ते नित्य प्राप्त आहे. आणि जी नित्यप्राप्त वस्तू आहे तिची प्राप्ती कर्मांनी किंवा कर्मकांडांनी होऊ शकत नाही. असाच विचार आहे हे उपनिषद सांगणार. त्यासाठी जाणून घेऊनच त्याची प्राप्ती होते. समजा आपल्याला इथेच वस्तू आहे, मी कितीही दुसऱ्या ठिकाणी धुंडाळली तर मला काही सापडू शकणार नाही. ती कुठे आहे आणि कशी प्राप्त करायची हे इथेच आहे, जवळच असल्यामुळे. दूर असले तर मला दुसऱ्या ठिकाणी जा, दुसऱ्या वेळेची प्रतीक्षा करा किंवा दुसऱ्या वस्तूचं काहीतरी त्याला काय म्हणतात अल्टरनेटिव्ह म्हणजे काहीतरी पर्याय ठेवा, असं होऊ शकतं. पण जी वस्तू आपली नित्य प्राप्त आहे त्याला म्हणतात आत्मवस्तू की आपलं आत्मस्वरूप, जे स्वरूपतःच पूर्ण आहे, सच्चित आणि आनंद स्वरूप आहे. पण आज आपल्या प्रत्यक्षात अनुभव बघावा त्या 3 शब्दाच्या उलटच आपली अनुभूती आहे. सत म्हणजे अस्तित्व, अस्तित्वाच्या ऐवजी आपण परिवर्तन अनुभवतो क्षणाक्षणात. चित म्हणजे ज्ञान, ज्ञानाच्या ऐवजी आपल्याला अज्ञान आणि अनेक प्रकारचे गैरसमज आपल्या मनामध्ये येत असतात. तिसरं आपलं आनंद हे स्वरूपच आहे आत्म्याचं,
पण त्याच्याऐवजी आपण अनुभवत आहोत दुःख किंवा दुःखाचं भय. या तीन गोष्टीचं आपल्याला ह्याच आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे तीन प्रकारचं भयही वाटतं आपल्याला. एक मरणाची भीती वाटते, खऱ्या अर्थाने आत्म्याला जन्म आणि मरण नाही, पण ती जाणीव नसल्यामुळं भीती वाटते मरणाची. म्हणजे सत्स्वरूपाचं ज्ञान नसल्यावर भय मरणाचं. चित्त म्हणजे ज्ञान स्वरूपाचं आपल्याला जाणीव नसल्यामुळं भीती वाटते अज्ञानाची आणि त्यातून निष्पन्न होणाऱ्या समस्येची. आणि आनंद स्वरूप आपलं हे न जाणल्यावर आपल्याला दुःखाची भीती वाटते, सुखाची लालसा होते, सुखाची इच्छा होते. अगदी सरळ गोष्ट. आणि यावरून ऋषीमुनी एक सिद्धांत सांगितला की हे असं होणं म्हणजेच आपल्याला आपलं स्वरूप आपल्याजवळ असून आज आपल्याला त्याची जाणीव नाही, ज्ञान नाही. बस हे कशामुळे होतं याला म्हणतात अविद्या, अज्ञान. म्हणजे ह्या हृदयस्य ग्रंथ, ह्या हृदयाच्या ह्या तीन गाठी म्हणतात. एक अविद्या म्हणजे अज्ञान, त्यातून निष्पन्न होणारी कामना, निर्णय प्रकारच्या अपेक्षा आणि इच्छा, हे हवं हे नको, याला म्हणतात काम. हा म्हणजे डिझायर, इच्छा. आणि मग इच्छा असेल तर आपण त्याच्या पूर्तीसाठी धडपड करत असतो दोन प्रकारे. एक तर एखादी वस्तू मिळावी म्हणून, नाही तर टाळावी म्हणून. बस मिळावी म्हणून जेव्हा आपण धडपड करतो त्याला म्हणतात प्रवृत्ती, आणि टाळावी म्हणून आपण दूर जायचा प्रयत्न करतो म्हणतात निवृत्ती. दोन्ही प्रकारचं कर्म होतं. आणि मग वृत्ती आपल्याला बाहेर असं चलायमान केलं ते आपण ते होतं कर्म, आणि बाहेरनं काढून घेतलं आपण तात्पुरतं आपण थांबवतो कर्म करायचं. अशा तऱ्हेने ह्या तीन गाठी अविद्या, काम आणि कर्म. आणि यावरून ऋषीमुनींनी सिद्धांत काढला की वरवर तुमच्या दुःखाचं काहीही कारण असलं तर मुख्य कारण आहे तुम्हाला तुमच्या स्वरूपाचं अज्ञान. हेच मुख्य कारण आहे. याला म्हणतात अविद्या. कोणाबाबतची अविद्या? आत्मस्वरूपाबाबतची अविद्या. बस अगदी बिलकुल परफेक्ट लॉजिक आहे. आणि त्यातून निष्पन्न होते सेन्स ऑफ इनॅडिक्वसी, अपूर्णतेची जाणीव. आणि अपूर्णतेची जाणीव झाली म्हणजे त्याचं आपल्या प्रकटन होत असतं कामना, म्हणजे इच्छेच्या रूपाने मला हे हवं ते हवं. आपण एक मेकॅनिकल डिझायर ठीक आहे की जे तुम्हाला पण दुराग्रह होत होतं आपल्या मनात, आणि ते आपल्याला प्राप्त झालं, आपल्याला तेवढं पडतं सुख वाटतं, नाही झालं तर दुःख होत असतं. अच्छा, जोपर्यंत तो प्राप्त विषय आपल्याबरोबर असतो तोपर्यंत हे सुख टिकतं. कर्मणा प्रजया धनेन. कर्मापासून कधी कधी आपल्याला सुख मिळतं, मुलाबाळापासून आपल्याला सुख मिळतं प्रजया, कधी पैसा असतो त्याच्यापासून. पण ते टिकतं कुठपर्यंत? जोपर्यंत त्याचा आपल्याशी संयोग असतो तोपर्यंत आपण सुखी राहतो. वियोग झाला रे झाला किंवा त्यात काही विस्कळीत झालं की दुःख होतं. हे ऋषीमुनींचा निष्कर्ष आहे. मग आता काय केलं असताना आपल्याला ह्या अशा सुखाची प्राप्ती होईल की जे कधीही कमी होत नाही आणि कधी वाढत नाही, पूर्ण वस्तूचं सुख. आणि पूर्ण वस्तू तर नित्य प्राप्त आहे. इथे आणि तिथे नाही असं नव्हे, आज आहे उद्या नाही असं नव्हे, आज आहे उद्या आणि नंतरही राहील. तसं सगळीचकडे आणि त्याच्या पलीकडे आहे. म्हणून म्हणतात सब मे आणि सबसे न्यारा. सर्व आहे, सर्वाच्या अंतर्यामी आहे आणि सगळ्याच्या अतीत आहे. मग अशाची जर प्राप्ती करायची असेल त्याच्यासाठी उपाय कोणता? त्याचे उपाय म्हणजे आहे ते जाणून घ्या. बस तुझे आहे तुझं पाशी परी जागा बोललासी, ते जाऊन घेतलं पाहिजे. त्याच ठिकाणी आहे, दुसरं काही. आणि त्यासाठी आपण एक मागच्या वेळेस गोष्ट बघितली 10वीची. जेव्हा 10 मुलं जेव्हा नदी क्रॉस करून बघतात तेव्हा आपल्या पद्धतीने मोजतात. काही लोक नवीन आहे म्हणून दृष्टांत तर सांगतो. पंचदशीत खूप रंगवून सांगितलं आहे दृष्टांत, एक पूर्ण प्रकरण त्याच्यावर. आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे 10 मुलं जेव्हा पर्यटनाला जातात तेव्हा गुरुनी ताकीद दिली असते की तुम्ही 10 जातात तसेच 10 परत या. त्यामुळे ते नदी क्रॉस केल्यानंतर मोजतात तेव्हा एक मोजणार आहे तो जरा स्वतःला मोजत नाही, बाकीचं सगळ्यांना मोजतो. त्याच्यामुळे हिशोब त्याला फक्त 9चाच लागतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 मीच नाही म्हणतो. दुसरा मोजतो त्यालाही तसाच हिशोब लागला. शेवट सगळे रडायला लागतात. तेवढ्याच्यात कोणीतरी साधू संत आले. अरे काय बाबा का रडता? म्हणजे दशमहा नष्ट 10वा गमावला. खऱ्या अर्थाने त्याच्या दृष्टीने 10वा नित्य प्राप्त आहे. छोटीशी गोष्ट आहे पण सगळ्या वेदांताचं सार त्यात समावलेलं आहे. आता 10वा आहे की नाही तिथे आहे. आणि मग रडायला लागल्यानंतर त्याला जेव्हा प्रश्न विचारला की का रे बाबा कुठे तुम्हाला फोन येत होतो म्हणेल महाराज गुरुकुलात शिकलो पण कुठेतरी भोवऱ्यामध्ये सापडले. पहा म्हणजे एकदा अंडरस्टँडिंग आपले बरोबर नसेल तर किती मिसअंडरस्टँडिंग होतात, ते किती गैरसमज होतात.
आणि मग ते भोवऱ्यात सापडला असेल, त्याचं खऱ्या अर्थाने तोच आहे, तो स्वतःला फक्त विसरला, बाकी काही नाही. आता ह्या अशा दाव्याची प्राप्ती सांगा तुम्ही कशी होऊ शकेल, विचार करा माझ्याबरोबर. स्वर्गात गेला तर दावा सापडेल का? तो इतकेच आपलं स्वरूप आहे. तो नदीमध्ये आपण जर डुबकी घेतली तर दावा सापडेल का? थोडं आसन प्राणायाम करून पाहिलं, पाय वर केले, डोकं हात केलं, इकडे केलं तर त्यांनी सापडेल का? हो म्हणतात ते आपण थांबू. मला पटलेल्या गोष्टी मी सांगतो. आणखी काय केलं तर हे बाकीच्या व्यवहारासाठी ठीक आहे, पण एवढ्यानी माणसाचा अपूर्णतेचा प्रश्न सुटत नाही. पूर्ण वस्तू आहे, नित्यप्राप्त वस्तू आहे. त्याची प्राप्ती ज्ञानात एव तो कैवल्यम, आत्मज्ञानाने त्याची प्राप्ती होते. आणि मग प्रश्न होतो की ते आत्मज्ञान कुठे मिळणार आम्हाला? शाळा कॉलेजमध्ये भरपूर ज्ञान मिळत असतं, पण ते आपल्या व्यतिरिक्त अनात्मज्ञान म्हणता जर सरळ बोलायचं असेल, आपल्याबाबत ज्ञान देणारं असं कुठलंही सायन्स नाही वेदांताशिवाय. आणि मग त्याच्यासाठी कोणतं प्रमाण आहे? वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम. वेदांत ज्याला दुसरं नाव आहे उपनिषद, तेच त्याचं प्रमाण आहे. प्रमाणाचा अर्थ आहे प्रमाकरणम प्रमाणम. प्रमा म्हणजे ज्ञानाचं एक योग्य असं जे साधन आहे ते आहे उपनिषद. आणि ते देखील तुम्हाला दारापर्यंत नेतं. नंतर भकत दाल उघडून तुम्ही त्यात अनुभव घ्या, तो तुमचाच भाग आहे, तुमच्याच स्वरूपाचा अनुभव आहे. मी ह्याच्यावरून आता समजलं की ह्या उपनिषदाचा अभ्यास का केला पाहिजे, चिंतन का केलं पाहिजे. अशा तऱ्हेचा हे उपनिषद म्हणजे वेदामध्ये प्रत्येक चारही वेदामध्ये असे उपनिषद आले आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. सुरुवातीला वेदत्रयीच होती. एवं त्रयी वेदमनुप्रपन्ना गतागतम कामकामाला बनते. नंतर त्याचं हे संपादन करत असताना चौथा वेद आला, तो म्हणजे अथर्ववेद. त्याही वेदात काही उपनिषद आहे. आणि हे उपनिषद अंतिम भागात असल्यामुळं उपनिषदाला किंवा ह्या आत्मविद्येला, ब्रह्मविद्येलाच दुसरं नाव आहे वेदांत. स्पष्ट झाला शेवटचा भाग. आता त्याचं प्रयोजन सांगितलं की जे प्राप्त करून घ्यायचं ह्या मानव जीवनात, त्या प्राप्ती नित्यप्राप्तीचं साधन आहे उपनिषद, ब्रह्मविद्या, आत्मविद्या. आणि ती काय अशी आपणहून मिळू शकत नाही. किती तुम्ही पुस्तकं वाचा, आपण आधीच गोंधळलेलो असतो, काही अर्थ त्याच्या लागत नाही. जसं आपण पाहिलं काल, हृदयाचा अर्थ आपण आपल्या दृष्टीने पाहतो, पण आतला अर्थ काहीतरी वेगळा असू शकतो. तर म्हणून जाणतेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. ज्ञानेश्वर माऊली म्हणतं की गुरुजनांची काय आवश्यकता आहे. आम्हाला देखील एवढं सांगता येतं की ऐकलंच नसतं माझ्या गुरुपासून, तर कसं मला समजलं असतं एवढं सांगा. सरळ दुसरा अर्थ, शब्दशार्थ एक असतो, दुसरं काय अर्थ, आतला अर्थ असतो. आणि म्हणून हे आधीच होतं, हे काही ऋषींनी नवीन निर्माण केले नाही. आणि ऋषी नवीन निर्माण केल्याचा क्लेमही करत नाही. ऋषयो मंत्रद्रष्टारहा, या मंत्राचे द्रष्टे होते. त्यांनी ध्यानाने चिंतनाने त्याचा अनुभव घेतला. आणि आपल्याला अनुभव घेतला म्हणजे राहत नाही दुसऱ्याला सांगितल्याशिवाय. मग गुरुनी शिष्याला सांगितलं. आणि मग दीपे दीपो लाविजे, तेथ आदिला कोण हे ओळखीजे. एका दिव्याने दुसरा दिवा लावल्यानंतर प्रकाश दोघांचा सारखाच होता. उजेडी राहिले उजेड होऊ दे, अशा परंपरेने ज्ञान आलंय. आणि त्या परंपरेचं ज्ञान संवाद रूपाने प्रकट केलेला असा जो भाग कोणता असेल तर तो आहे उपनिषद. काही ठिकाणी स्पष्टता विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला आणि गुरुने उत्तर दिलेलं आहे. काही ठिकाणी अध्यारूत आहे की अशा प्रकारचे आपल्या क्लासमध्ये विद्यार्थ्याचे प्रश्न असणार. तर हे उपनिषद कोणत्या तरी वेदापैकी असलं पाहिजे. तर हे उपनिषद आहे आपल्या सामवेदांतर्गत साम तल्वकार शाखेमध्ये हा जो 9वा अध्याय आहे त्यात आलेले उपनिषद आहे. त्याच्या आधी 8 प्रकरण होऊन गेले. आणि त्यात शंकराचार्य भाष्यात म्हणून छान स्पष्ट केलं आहे की एखादा विद्यार्थी, एखादा साधक आधीची साधना करतो असतो, काही कर्म करतो, उपासना करतो, आणि त्याला वेदानुसार माहीत असतं की अधिकस्य अधिकम फलम करून कुठपर्यंत जाता येईल आपल्याला, स्वर्गापर्यंतच्या सुखाला जाईल.
मग स्वर्गाचं सुख देखील कायम आहे का, शाश्वत आहे का नाही. क्षीणे पुण्ये मर्त्य लोक विशंती. कर्मणा पितृलोका आणि विद्या देवलोका. नुसती उपासनाच केली तर देवलोकाप्रत जाईल. पण हा जो जिज्ञासू आहे तो विचार करतो की तद यथेह कर्मचितो लोक हा क्षीयते तथा अमुत्र पुण्यचितो लोकोपी क्षीयते. तसं हे इथे कुठलेही कर्म केलं तर आज आणि उद्या नाही. तसं स्वर्गाचं देखील जरा इथल्यापेक्षा किती ऐक सुखापेक्षा चांगलं सुख असलं तरी ते देखील कायमचं नाही. आता व्यवहाराच्या भाषेत बोलायचं म्हणजे एका माणसाला 2-3 वर्षाची नोकरी मिळते, भरपूर पगार मिळतो सुरुवातीला, आणि नंतर 3 वर्षानंतर त्याला बसायचं खाली. तर त्याच्यापेक्षा दुसरी नोकरी सुरुवातीला 2 वर्ष प्रॉबेशन पिरियड आहे आणि नंतर केल्यानंतर तो पक्का होणार, त्याला कोणी काढणार. तर कोणते घेणार तो नोकरी 3 वर्षाची घेऊन सोडून. तसं क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. म्हणून त्याला हे समजलं आहे की जसं इथे कर्माने प्राप्त केलेलं ते फळ आहे, जे अनित्य अशा क्षेत्रामध्ये अनित्य अशा उपाधीच्या द्वारा आणि अशा अनित्य अशा साहित्याने प्राप्त केलेलं कर्म, त्याचं मिळणारा फळ देखील अनित्यच असणार, ते काही नित्य असू शकत नाही. असा ज्याच्या हृदयात विचार आला तो कोणी ज्यांनी काही काळ कर्म आणि उपासना केली असेल त्यालाच अशा तऱ्हेचा विचार येऊ शकतो. असा मग तो जिज्ञास होतो. मग कशामुळे हे परतत्वाची आपल्याला प्राप्ती होऊ शकेल, कशामुळे ते सुख प्राप्त होऊ शकेल की जे कधीही आपल्यापासून वंचित होऊ शकत नाही, आपण त्याला वंचित होऊ शकत नाही. आणि ते म्हणजे आत्मसुखासारखे गोमटे दुसरे काही न देखी. आणि मग तो विचार करतो याबाबत. आणि मग तद्विज्ञानार्थम स गुरुमेवा विगच्छेत. ते जाणून घेण्यासाठी तो गुरुपाशी त्यांनी जावं. समित पाणी ही श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठ. ज्यांनी आपल्या गुरुपासून श्रवण केलाय श्रोत्रिय आहे, आणि शिवाय गुरुपासून उपदेश प्राप्त झाल्यामुळे त्याला आपल्या आत्मस्वरूपाची दृष्टी प्राप्त झाली, ब्रह्मनिष्ठ आहे. अशा गुरुपाशी कसं आहे, समित पाणी म्हणजे हातामध्ये समिधा घेऊन म्हणजे नम्रतेने जावं. ते ज्ञानाचा कुरठा, ते ज्ञानाचा कुरठा म्हणजे भांडार आहे. सेवा ही दारवंटा, तिथे त्यांची सेवा करायची. आणि कशी करायची, तनु मनु जीवे, चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे, दास्य सखळ. असं जर केलं त्या साधकाचं अंतःकरण शुद्ध होऊन तो जिज्ञासू किंवा मुमुक्षु साधक या मोक्षात म्हणजे पूर्ण पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी तो योग्य होत असतो. आणि अशा जिज्ञासूला हे उपनिषद सांगितलं असतं. याचा अर्थ केलेलं आपलं जे आधीचं कर्म आणि उपासना वाया जात नाही, ते जर नीट केलं तर नक्कीच कधी ना कधीतरी आपण ह्या किनाऱ्याला नाव लागते आपली. आणि प्रत्येकाला कधीतरी हा विचार नक्कीच येणार आहे, सगळं मिळवलं, मला पैसा आहे, मुलबा आहे, नातू आहे, पंतू आहे, सगळं आहे, पण मी काय मिळवलं माझ्यासाठी. कारण माणसाला पूर्ण समाधान पूर्ण वस्तूच्या प्राप्तीत होतं, आणि त्याच्या बाबतीत माणसाला नित्य समाधान प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून असा विद्यार्थी जाऊन विचारतो तर त्या संवादातून हे निष्पन्न झाले असतं ज्ञान. अशी उपनिषद आपल्याजवळ मुख्य उपनिषद 10 सांगितले, 11वी मानलाय, ज्याच्यावर शंकराचार्यांनी आणि इतर आचार्यांनी भाष्य लिहिलेले आहे. ईशक, केन, कठ, प्रश्न, मुंडक, मांडुक्य, ऐतिर्य, तैतिर्य, बृहदारण्यक आणि शेवटचं श्वेताश्वेतर उपनिषद, छांदोग्य वगैरे. तर आपण मागच्या गीतेला एक संयुक्त केलं म्हणून आपण कठोपनिषद घेतलं होतं, त्यात रूपक आलंय गीतेचं. आता या क्रमाने घेण्याचा हा आता याच्यापैकी दुसरं उपनिषद आहे केनोपनिषद. आता उपनिषदाबाबत जे उपनिषदाचे द्रष्टे ऋषी होऊन गेले ते आपलं नाव आलं पाहिजे ते मागे लागले नव्हते. आपण तर थोडं पुस्तक लिहितो तर माझं नाव लिहिलं की नाही, उद्घाटन केलं की पाहतो आपण, आता याच्या पलीकडे होते ते. तरी पण एखादं उपनिषद आपल्याला जर दुसऱ्या उपनिषदापासून, ब्रह्मविद्या ही सारखीच सांगितली आहे पण पद्धती वेगवेगळी आहे तोच विषय सांगण्याचा, तर एक उपनिषद दुसऱ्यापासून वेगळं समजण्याच्या दृष्टीने त्याला नाव तर दिलं पाहिजे काहीतरी. तर उपनिषदाला काही वेळेस नामकरण झालं आहे ओळखण्यासाठी त्याच्यामध्ये असलेल्या विषयाचे अनुरूप. समजा एका उपनिषदात प्रश्नच प्रश्न आहे, 6 प्रश्न विचारले पण त्यानंतर प्रश्नोपनिषद.
दुसऱ्या ठिकाणी आपल्या सगळ्या विचारांचं, आपल्या अविद्येचं मुंडन करायचं असं मुंडकोपनिषद, अहंकाराचं मुंडन करायचं. तसं आता हे जे उपनिषद आपण चिंतनासाठी घेतलं आहे त्याला नाव दिलं आहे केनोपनिषद. कारण काही उपनिषदाला नाव त्यानुसार नाही, पण त्यात असलेल्या पहिल्या शब्दाने जिथून त्याचा प्रारंभ झाला तिथून त्यानुसार नाव दिलं आहे. जसं ईशावास्य उपनिषद, ईशावास्यमिदं सर्वम, इथून सुरुवात म्हणून ईशावास्य उपनिषद किंवा ईशोपनिषद असं म्हणतात. तसंच या उपनिषदाची सुरुवात केन शब्दाने झाली आहे. का म्हणजे कोण, केन म्हणजे कोणाकडून, कोणाच्या सामर्थ्याने, कोणाच्या प्रेरणेने आपले इंद्रियन सगळं ब्रह्मांड काम करतो याचा विचार केला पाहिजे. आपण सर्वसाधारण जेव्हा जीवनाचं अवलोकन करतो आपली दृष्टी फक्त वरवर पाहण्याची असते. हे जग दिसते, हे नारळाचे झाड आहे, हे सूर्य चंद्र आहे, इतकंच नाही तर आपल्या शरीराकडे बघावं तर आपलं शरीर आहे, लिव्हर आहे, हार्ट आहे, किडनी आहे, फुफ्फुस आहे, सगळे कशामुळे चालतं, काय चालतंय आपल्या लक्षात आहे, पण कशामुळे चालतं आजकालच्या मेडिकल सायन्सच्या डॉक्टरला देखील माहीत नाही. तर कशामुळे त्याचं उत्तर मग त्याचं कसं, मग प्रश्न विचारताना मी केन ईशितम पद्धती प्रेषितम म्हणा इथून सुरुवात झाली. त्या आपल्याला पहिला मंत्र आपण वाचतो तेव्हा केन म्हणजे कोणी प्रेरणा दिली असताना, कोणी सामर्थ्य दिलं असताना माझं मन विचाराप्रती जात असतं. याच्यात सुरुवात आहे. मनामध्ये 4 कप्पे आहे, मन बुद्धी चित्त अहंकार. कधी संशयाची वृत्ती येते, कधी निश्चय येतात, कधी स्मरण होतं आणि कधी आपल्यातला अहंभाव असतो, अहंकार. याच्याशिवाय 5वा प्रकार नाही, किती सायकोलॉजी वाचली. पण आमचा प्रश्न असा आहे की मी विद्यार्थी म्हणतो की मी माझं मन काय हे नाही विचारत, तसं विचारायचं असतं ते एखाद्या सायकोलॉजिस्टकडे गेलो असतो, मानसशास्त्रज्ञाकडे गेलो असतो. पण मन कशामुळे जातं, कधी संशय करतो, कधी निश्चय, कधी इथून तुम्हाला दिसेल सुरुवात झाली. आणि म्हणून त्याची सुरुवात त्या विद्यार्थ्याच्या प्रश्नापासून झाली आहे. केन ईशितम, केन कोणी, ईशित प्रेषितम प्रेरणा दिली असताना मन हा स्वविषयम प्रतिगच्छती. या कधी संशय, कधी निश्चय, कधी स्मरण, कधी अहंभाव करतो. तो कशामुळे? संतांनी हे सरळ शब्द, चाले हे शरीर कोणाचे सत्य. डोळे बघतात का स्वतःहून डोळे बघतात? मेलेल्या माणसाला डोळे असतात, कान असतात, पण तो बघू शकत नाही, ऐकू शकत नाही. काय आहे असं? प्रश्न असाच आहे की बल्ब जर मला लाईट देत असतो आजच्या शब्दात तर कुणामुळं? नुसता 1,00,000 वॅट पॉवरचा बल्ब आहे देईल? किती माणूस मोठा बुद्धिमान असेल तर काय? हा विचार फार महत्त्वाचा. आणि अशा प्रश्नाचं उत्तर किती ऑब्जेक्टिव्ह सायन्स शिकलेल्या माणसाला आपण होऊन मिळू शकत नाही. आणि मला प्रचितीने आलेली गोष्ट सांगतो. अमृतसरला एकदा गेलो असताना असंच कोणीतरी, त्यांनी त्या शिखांपैकी कोणी आले पण डिनरला आले, ते काय असं प्रवचनाला येणार पण त्याच्याच बरोबर येतात. तरी पण जिज्ञास होते, पायापाशी बसते विचारत. आणि ते भक्ती भरपूर असते. त्यांना स्वतः त्यांनी इंट्रोड्यूस करून दिलं कि म्हणजे स्वामीजी मैं कॉलेज में डीन ऑफ द फैकल्टी था, मेडिकल कॉलेज में जानता हूँ मैं सब, एनाटॉमी है, फिजियोलॉजी सब जानता हूँ. गुरु ग्रंथ साहब भी दररोज पढ़ता हूँ बोले. म्हणजे आपण इथपर्यंत कधी धार्मिकतेने होतं म्हणजे आतला गाभा लक्षात येते. अरे जानता हूँ कि हार्ट क्या है, किडनी क्या है, एब्डोमेन क्या है, सब. लेकिन हे किससे चलता है नाही जानता. कशामुळे चालतं बस अगदी हा म्हटलं याचं उत्तर आपल्याला इथे मिळतं. इतकं हे महत्त्वाचं उपनिषद. आणि गुरुदेव प्रथम हे उपनिषद केनोपनिषदच घ्यायचे सांगायचे. तर आज आपला तो हा विषय आहे. केनोपनिषद सामवेदीय तल्वकार शाखांतर्गत असलेले हे उपनिषद. यापूर्वीच्या 8 प्रकरणात शंकराचार्य भाष्यात म्हणतात की विद्यार्थ्याने आपलं कर्म बरोबर केलं आहे, उपासना केली आहे, त्याचं अंतःकरण शुद्ध झालं आहे, पण एवढ्यावर त्याचं समाधान झालं नाही. कशामुळे मला पूर्णत्वाची किंवा पूर्ण सुखाची प्राप्ती होईल किंवा ज्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती कशी होऊ शकेल यालाच म्हटलंय मुक्ती किंवा मोक्ष. काही तरुण माणसाला वाटते मोक्षपेक्षा आत्तापासून नको, नाही इथेच याच. तशी दुःखाची निवृत्ती होते झोपेत. आपण काही गोळी घेतली तर तात्पुरतं दुःख आपलं शांत होतं, पण सकाळी उठल्यानंतर तोच विचार तुमच्या मनातून पहा. दुःखाची निवृत्ती होऊ शकेल थोडासा क्लोरोफॉर्म दिला असताना
तात्पुरती. कधी कधी दात काढतात तर काही इतका बधीर होतो की काढलं समजा, पण नंतर दुखायला लागतं, पेन किलर घ्यावं लागतं. तर हा प्रश्न नाही. मोक्षाचा अर्थ नुसतं दुःखाची निवृत्ती नाही, दुःखाची कारणसहित निवृत्ती. आणि आता सांगितलं दुःखाचं मुख्य कारण कोणतं? अज्ञाने नावृतम ज्ञानम तेन बुह्यंती जंतव. आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने आपलं ज्ञान झाकून गेलं आहे आत असलेलं, आणि म्हणून आपल्याला मोह वाटतो, चुकीचं काहीतरी कल्पना होते. म्हणून दुःखाचं कारण आहे अविद्या, आणि अविद्येचा विनाश किंवा अविद्येचं निराकरण केवळ विद्येने होऊ शकतो, दुसरा काहीही उपाय नाही. तसं 10वा कुठल्याही दुसऱ्या उपायाने प्राप्त होणे. 10व्यानी गुरुचे शब्द ऐकून मी दशमोहमस्मी, मी 10वा असं जाणण्यातच त्याला इति कर्तव्य वाटतं. याला म्हणतात जीवनाची सार्थकता, सफलता येऊ शकते माणसाला. आणि मग त्यासाठी आपल्याला हे उपनिषदात विद्यार्थी येतो, प्रश्न सुरुवात करतो. आता अशा उपनिषदासाठी आपल्या मनाची देखील तयारी असणं आवश्यक आहे. कारण यशामध्ये एक दुसरा पैलू आहे की कुठल्याही ठिकाणी तुम्हाला जर सुयश मिळवायचं असेल तर त्या दिशेने तुमची पूर्वतयारी तेवढीच यशस्वीपणे झाली पाहिजे. त्यात जर कमतरता असेल तर आपल्याला सगळं उपलब्ध असून देखील आपल्याला यश प्राप्त होऊ शकत नाही. मग ह्या मार्गावर असलेल्या विद्यार्थी जर खरोखर या ब्रह्मविद्येने लाभान्वित व्हायचा असेल तर त्याच्या अंतःकरणाची तयारी आवश्यक आहे. मन शांत आणि शुद्ध असणं आवश्यक आहे. एकाग्रतेची आवश्यकता आहे. इथं थोडं एक लक्ष गेलं तर लक्षात येणार नाही काय ते. आणि म्हणून अशा उपनिषदेची सुरुवात शांती पाठापासून होते. आज आपण तिथून करत असू. आणि आता 2 शांतीपाठ दिले, एक तर गुरु आणि शिष्यांनी किंवा वक्ता आणि श्रोत्यांनी एकत्र म्हणण्यासाठी, जेणेकरून ईश्वराच्या कृपेने सर्व हे अध्यापन म्हणजे शिकवणं आणि अध्ययन म्हणजे शिकणं एकमेकाच्या सहकार्याने सुफलित होईल. यासाठी तो आहे सहनावतो एक शांतीपाठ. दुसरा आप्यायंतो ममांगानी, विद्यार्थ्याला थोडंसं अधिक ॲडजस्टमेंट करणं आवश्यक आहे. त्याला जर लाभान्वित व्हायचं असेल तर या ब्रह्मविद्येपासून. तर म्हणून दुसरा जो शांतीपाठ आहे तो आप्यायंतो. आणि शांतीपाठ कसे येतात? उपनिषदात ज्या वेदापैकी उपनिषद असेल तो शांतीपाठ तिथे लागू पडतो. हे आत्ताच आपण पाहिलं की हे उपनिषद सामवेदांतर असलेल्या तल्वकर शाखाचे असल्यामुळं या ठिकाणी सहनावतो हा शांतीपाठ प्रथम घेतला आहे. आपण ही सुरुवात करू. तसं आपण सहनावतो श्लोक केव्हा म्हणतो? महाराष्ट्रात जेवायच्या वेळेस, कारण भुरकतो शब्द आला. पण एवढा हा फार स्थूल अर्थ झाला त्याच. पण इथे भोजन म्हणजे हा ब्रह्मविद्येचं भोजन आहे. जेवू घालणारे आपले साक्षात गुरु असतात, पण आपण इथे पोचवलं पाहिजे. आणि त्यासाठी हे समायोजन आवश्यक आहे. रेडिओ देखील आपण जेव्हा एखादं स्टेशन लावतो तर ट्युनिंग करत असतो बरोबर. 2 स्टेशन जर लागले तर कडबूट. आणि सकाळची वेळ छान असते आपल्याला, म्हणून सकाळ संध्याकाळचा विषय आम्ही महाभारत घेतो. काही ना काहीतरी सुरू असतं, घरी, ऑफिसमध्ये, दुकानात, मकानात काहीतरी. आणि सकाळचा विषय जरा काही तुम्ही काहीतरी देवाचं ध्यान चिंतन केलं असतं आणि सापेक्षपणे बाकीचे विक्षेप कमी असतात. आणि म्हणून उपनिषद. तर असं वातावरणात विद्यार्थी आलेले आहे. आता वर्गाला सुरुवात होत आहे पाठाला, आणि दोघे ते शांतीपाठ म्हणून सुरुवात करतात. आपण तशी सुरुवात करू या ठिकाणी. तसं आता बरेच वेळा म्हणून झाला आहे सहनावतो. आता त्यातला अर्थ, आतला अर्थ बघा. आता म्हणा याच्यानंतर ओम सहनावतु म्हणा. सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. आता दोघे एकत्र आले आहे, एक वक्ती दुसरे श्रोते.
क्लास किती मोठा असला तर दोघांचा संबंध ड्युएल असतो, वक्ता आणि श्रोता. तसंच अध्यापक आणि अध्ययन करणारे विद्यार्थी. तर म्हणून सुरुवातच करत आहे की त्यासाठी ईश्वराची, परमेश्वराची कृपा आवश्यक आहे. आणि त्या परमेश्वराचं उत्कृष्ट प्रतीक आहे ओम. जेव्हा उपनिषद आपण वाचू तेव्हा ओंकाराबाबत ओघाओघाने कधीतरी येईल, तेव्हा आपण डिटेल बघू. पण ईश्वराचं उत्कृष्ट प्रतीक आहे ओंकार, प्रणव. आणि ईश्वराची सर्वसाधारण व्याख्या केली आहे उपनिषदात की ज्याच्यापासून सगळ्याची उत्पत्ती होते, ज्याच्या आधाराने सगळ्याचं संगोपन होतं आणि ज्या सर्व विलीन होतात तो हा ईश्वर. यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती यत्पर्यंत अभिसंविशंती तद विजिज्ञासस्व तद ब्रह्म. इथे ते ब्रह्म किंवा ते ईश्वर सगळ्याचं अधिष्ठान असलेला आहे. आणि जगाकडे बघितलं तर आपल्याला काही अनुभवांनी देखील लक्षात येण्यासारखं आहे की सगळे लोक जगात जीवनात या 3 फेजेसमधून जात असतात: उत्पत्ती, स्थिती आणि विनाश. आपण देखील येतो, काही दिवस खेळखंडोबा करतो, मुलंबाळ करतो, एक दिवस. पण हे ज्याच्याद्वारा कंट्रोल केलं तो आहे ईश्वर. उत्पत्ती, स्थिती आणि लय, पशुपक्षी असो, झाडं असो, सगळ्यांनी. आणि मग त्यासाठी ह्या 3 मात्रा निर्देशन करणार आहे. कोणत्या? अ, उ आणि म. आणि म्हणून संतांनी म्हटले की अकारतो ब्रह्मा, उकारतो विष्णू, मकार महेश्वर जाणीला. आणि खरा गणपती गणेश कोणता? जेथून तिन्ही उत्पन्न, जेथून तिन्ही मात्रा निष्पन्न झाल्या तो अमात्र ओंकार म्हणजे शुद्ध ब्रह्म, म्हणजे तो गणपती. आणि ब्रह्मदेवाचं काम आहे उत्पत्तीच्या कडे लक्ष देणं. जसे प्रत्येकाकडे डिपार्टमेंट असतात तसं दुसरा स्थिती संगोपनाचं काम आहे विष्णूचं, आणि संवाराचं काम आहे रुद्राचं. आणि हे चाललं आहे म्हणूनच बॅलन्स आहे आपल्याला. आणि म्हणून त्याला ईश्वर म्हटलं आहे. आणि इंग्रजीत गॉड शब्द असा तरी घेता येईल. जी म्हणजे जनरेटर, सगळ्याचा निर्माता. ओ म्हणजे ऑर्गनायझर विष्णू, सगळ्याचा संगोपन करता. आणि डी म्हणजे डिस्ट्रॉय, डिझॉल्वर. पण ज्याच्यामुळे चालतात साक्षात परब्रह्म गुरु. साक्षात परब्रह्म म्हणजे इतकं म्हणजे आपलं जे शुद्ध परब्रह्म स्वरूप आहे त्याचं प्रतीक आहे बिलकुल असलेली निरव शांत अवस्था, ज्या ठिकाणी 3 मात्रा नाहीत, अकार, उकार आणि मकार. माऊलींनी देखील म्हणजे हे 3 एकवटले ते तर शब्द ब्रह्म कवळले, ते मिया गुरुकृपा नमिले आदी बीज. बस. आणि म्हणून दोघांनाही हे संयुक्त असल्यामुळं ओम शब्द घेतला आहे प्रार्थनेला. तर आधी हे ओंकार स्वरूप परमेश्वरा. आपणही काय मंदिरात गेल्यानंतर त्या देवाचं महादेवाचं हे महादेवा, हे शंकरा, विष्णूचं हे नारायणा असं. तर वैदिक काळात सगळ्या देवतांचा देव खऱ्या अर्थाने जर सांगितलं असेल तर ओंकार स्वरूप आहे. म्हणून प्रार्थनेची सुरुवात ओंकाराचे स्मरण करून होते. हे ओंकार स्वरूप भगवंता परमेश्वरा. 9 सह अवतू. 9 म्हणजे दोघं, वक्ता आणि श्रोता, अध्यापक आणि विद्यार्थी, गुरु आणि शिष्य. या सगळ्यांना आणण्याचं काम कोण करतो? हे तुमचे आमचे सगळे कार्यक्रम ईश्वराची योजना आहे. आम्हा दोघांचं अवतू म्हणजे रक्षण करू. ओंकाराचा देखील अर्थ आहे अवती इति ओम. अवती म्हणजे तुमचं रक्षण करतो. ते आपल्या गणपती अवतू माम, अवतू वक्तारम. आणि म्हणून तिथे गणपतीला ओंकार स्वरूप म्हटलं आहे. तर हा ओंकार स्वरूप परमेश्वर आम्हा दोघांचं अध्यापन आणि अध्ययन करणाऱ्या दोघांचं एक साथ संरक्षण करू. कारण त्याच्याशिवाय कसं होईल? एकत्र आल्याशिवाय पहिल्यांदा कम टुगेदर, दुसऱ्याच्यात लिव्ह टुगेदर, एकत्र या, एकत्र जगा आणि एकत्र विचार करा. थिंक टुगेदर अँड वर्क टुगेदर. आणि मी तर आणखी एक ॲड करतो, डाय टुगेदर. मरा म्हणजे आपल्या अहंकाराला मारून आपलं काम कर. पण ते काम करण्याचं काम फक्त ईश्वराची शक्तीच करू शकते. आणि म्हणून आम्हा दोघांचं भगवंत परमेश्वर रक्षण करू या कामासाठी. दुसरा शब्द आहे 9 सह भुनकतू. 9 म्हणजे आम्हा दोघांचं संगोपन केल्यानंतर आम्ही दोघांनी या
अधितम जे धी म्हणजे बुद्धीमध्ये उतरलेलं ज्ञान आहे, त्याचं तर परमेश्वराच्या कृपेने त्याचं संगोपन व्हावं. श्रुतमे गोपाय, मी ऐकलं आहे पण त्याचं तू रक्षण कर परमेश्वरा. नाही तर ऐकायचं आणि विसरून द्यायचं. मग आम्ही दोघं एकत्र येऊन याचा भुनक तू भोग घेऊ. कशाचा? या ब्रह्मविधीचा. सहवीर्यम करवावहे. आणि शिवाय ही विद्या कशी झाली पाहिजे? वीर्यशाली म्हणजे बलशाली व्हावी. दोघांनी हे अध्ययन अध्यापन करत असताना त्यातून जीवनाला काहीतरी बळकटी आली पाहिजे, स्ट्रेंथ असली पाहिजे. सहवीर्यम करावं. 3 गोष्टी सांगितल्या एवढ्या. पहिले त्यात एकमेकाचं सहकार्य आणि त्याच्याबाबत परमेश्वराचं संगोपन करणं. दुसरी गोष्ट, याचा उपभोग दोघांनी घ्यायचा. शिकवत असताना त्यांनी स्पष्ट तिने आम्हाला सांगितलं पाहिजे आणि आम्ही आहे तसं समजून घेतलं पाहिजे. तिसरी गोष्ट, ह्या ब्रह्मविद्या शिकवत असताना आणि शिकून घेत असताना ती वीर्यशाली म्हणजे शक्तिशाली असली पाहिजे, बलशाली असली पाहिजे. आपण एक दार दीड लावतो, जरा उघडून पाहतो की पक्का कुलूप लागले कसं. म्हणजे सुदृढता असावी त्यात. अन्नव अधितम ज्ञानम तेजस्वी असतो. आणि आम्ही हे संपादन केलेलं ज्ञान तेजस्वी असावं, स्पष्ट असावं. म्हणतात ते ॲज क्लिअर ॲज डे लाईट, सूर्यप्रकाशासारखं स्पष्ट असावं. ज्ञानामध्ये शंका नसावी. चादर ओढके शंका मत करी म्हणतात. पण ज्ञानाच्या याच्यात ह्या 2-3 क्रायटेरिया पक्का सांगितले. एक, संशय रहितम, संशय नको. अबाधितम, प्राप्त झाल्यानंतर त्याचं कधी बाद होऊ शकेल, कायमचं राहिलं. उद्या किती तुमचं म्हातारपण काय झालं तरी ते विसरायला नको. आणि अनधिगतम म्हणजे ते अपूर्व असलं पाहिजे याचा असं ते, म्हणून तर आपण ऐकायला येतो. अशा तऱ्हेचं हे अध्ययन केलेलं आमचं तेजस्वी हो. आणि शिवाय मा विद्विषा वहे, आम्ही एकमेकाचा द्वेष करू नये. समजा गुरुनी विद्यार्थ्याबाबत जर त्याचा आदर नसेल तर तो ब्रह्मविद्या शिकवू शकत नाही. बरोबर. त्यापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्याला गुरुबाबत आदर नसेल या ब्रह्मविद्येत तर त्याला लाभ होऊ शकत नाही. येऊन बसतात, 2 मिनिटं निघून जातात. का ते लेव्हल पाहिजे त्यासाठी. हे काय मला समजेल असं तुम्ही आधीच समजला तर तुम्हाला समजणारच नाही. आणि कुठली गोष्ट नवीन असताना असं वाटते समजेल की नाही. तर या बाबतीत एकमेकाचं सहकार्य आवश्यक. मा विद्विषा वै, द्वेष करू नये. पण तसं केलं तर मग मन आपलं एकाग्र होऊन किंवा उपलब्ध राहणं, ह्या रिसेप्टिव्ह राहणं नाही, म्हणजे ग्रहणशील राहणं. आणि या बाबतीत मला ती गोष्ट आठवते, मागच्या सांगितलं ते माहीत नाही. असंच हे चाललं असताना आमचे गुरुदेवाचे गुरु तपोनजी महाराज ते परमविरक्त होते. आत बाहेर संपूर्ण अगदी विरक्तीचं वातावरण. आता काही विद्यार्थी त्यांच्याजवळ राहिले. आमच्या स्वामीजींनी गुरुदेवांनी सांगितलं ते एक दृष्टांत एकदा असं. आता ते काही आलं तर वाटून द्यायचे, काही हे करून टाकायचं, ठेवतच नव्हते. तर बरेच दिवस राहिल्यानंतर कोणीतरी एक दुसऱ्या ठिकाणून कलकत्त्यासारख्या ठिकाणी कोणी शेठजी आले असेल आणि त्यांनी छान लाडूचा डबा आणला. आता तिथे हिमालयात तर ते डाळ सुद्धा आत डुबकी घेऊन खायला मिळते आपल्याला त्याच्या डाळीचं. त्यांनी इतकं रोटी. आता इतके दिवस विद्यार्थी राहिल्यानंतर स्वाभाविक आहे खूप दिवसाची खाण्याची सवय असते. लाडू पाहून वाटलं की बस प्रसाद आ गया, आता आपलं जमलं. पण महाराजांनी काही ते दिलंच नाही वाटून. आणि आम्हाला सवय असते आपल्या मनाप्रमाणे कुठल्या गोष्टीचं इंटरप्रिटेशन करायची. प्रत्यक्षात वस्तू काय एक असेल पण मनाला एक स्वभाव आहे की असंच. तर आलं तर सर्वसाधारणपणे ते दिलं जात असे, पण यावेळेस दिलंच नाही, त्यांनी राहिलं असेल. आता इथे पुढे केनोपनिषद असा विषय आहे की हे कानाचं कान आहे, मनाचं मन आहे, ते पलीकडे आहे सांगितलं. जेव्हा 4-5 दिवस तो लाडूचा डबा बाहेर आला नाही,
विद्यार्थी आपल्या मनाप्रमाणे विचार करायला लागले. इकडे सांगतात ब्रह्मविद्येत अज्ञात खात असतील, काय हाईट आहे त्यांची, काय दृष्टीने आम्ही काय समजावं असं. दिस इज अ ट्रिक ऑफ द ह्युमन माइंड. हे मानवी मनात वाटेल तसं इंटरप्रिटेशन करतं. बस आमचे गुरुदेव म्हणायचे की ह्या तत्वज्ञानामध्ये काही गडबड नाही, धर्म फार पक्का आहे. पण दोन गोष्टी मग गडबड झाली. एक तर इट इज मिस इंटरप्रिटेड और मिसअंडरस्टूड. एक तर त्याच्या बाबत आपण काहीतरी गैरअर्थ लावतो, नाही तर गैरसमज करतो. तिथून सगळे प्रॉब्लेम. आता हे सुरू झालं. आता सांगा तुम्ही सायकोलॉजी काय होईल, त्या विद्यार्थ्याचं लक्ष राहील का ऐकण्यात? गुरुबाबतच प्रत्येक गुरुला काही लाभ करून घ्यायचं नाही. तो मामापासून ते तर करतं, ते आले शिकवलं, मग तू म्हणून चाललंय असेल क्लासमध्ये. मग आणि एक दिवस एका विद्यार्थ्याला असंच संधी मिळाली की जा जरा साफ करून. तर त्यांनी पाहिलं तर तो डबा तसाच ठेवला होता. त्याचं वरचं ते लेबल देखील काढलेलं होतं. झाला ना गैरसमज. आता कोण वंचित झालं ज्ञानाला सांगा बरं? विद्यार्थी आहे ना. म्हणून गुरु देखील नाही, पण विद्यार्थ्याच्या बाबतीत देखील त्याच्यात अशी श्रद्धा असणं आवश्यक आहे. आणि त्याने जर असं त्यात विचार केला की काय शिकवतात तर त्याला लाभ होणार नाही. म्हणून दोन्हीकडून महाविद्यावहे म्हणून आम्ही एकमेकाचा द्वेष करू नये. गुरुनी विद्यार्थ्याचा, विद्यार्थ्यांनी करू. आणि आजच्या ह्या शिक्षणशास्त्रात ते आवश्यक आहे. नसल्यामुळे मग आजची नुसती सर्टिफिकेट ते विद्या होऊन बसलेली. सहकार्य आणि मग शेवट तीनदा शांती म्हटलं आहे. तीन प्रकारे अशांती आपल्या जीवनात येऊन आपल्याला सुखाच्या ऐवजी दुःखाचा अनुभव येतो. चौथा प्रकारच नाही. ऋषीमुनी फार प्रिसाइज म्हणजे थोडक्यात सगळं सांगणार होते की जेव्हा जेव्हा तुम्हाला त्याच्यात त्रास येतात तर त्रिविध ताप येतात. एक तर आदिदैविक ताप, दुसरा आदिभौतिक ताप, तिसरा आध्यात्मिक ताप. आणि मग आपण तणावात येत असतो. आदिदैविक म्हणजे माहीत नसलेल्या परिसरापासून येणारा त्रास. जसं काही भूकंप आहे, विजा पडणं आहे, किंवा खूपच पाऊस पडतो, काहीच पडत नाही बघू पाऊस. कधी कधी उन्हाळ्याचा दिवस असून देखील बर्फ पडतो. काही होऊ शकतं. याच्यावर तुमचं आमचं काही नियंत्रण नाही. आणि मग ते म्हणतात आदिदैविक ताप. ते आलं तरी आपलं मन विस्कळीत होईल. आणि ऋषीमुनींचे काय असं बंगले नव्हते किंवा आत दरी खोलीत बाहेर बसत होते अरण्यात. मग त्या तापाचं शमन होऊन पहिली शांती, त्या आदिदैवी तापाचं शमन. दुसरं आदिभौतिक ताप. निसर्ग फार रम्य असतो, पाऊस पडत नाही, छान वातावरण असतं, पण बाहेरनं जर आपलं काही डिस्टर्बन्स आला, काही साप आहे, काही विंचू आहे, किंवा लोक काही आवाज करत असतील, काही मारामारी करत असतील, किंवा बॉम्ब टाकत असेल, तर तुमचं लक्ष लागेल काही? नाही लागलं. त्यानंतर आदिभौतिक ताप म्हणजे माहीत असलेल्या परिसरातून येणारे त्रास, नोन पासून. आणि तिसरं बाहेर देखील त्रास होत नाही, निसर्ग देखील नाही, पण कधी कधी आपलं शरीर आपल्या मनापासून त्रास होत असतो. त्यानंतर आध्यात्मिक ताप. एकाला म्हणतात व्याधी, दुसऱ्या म्हणतात आदिव्याधी. म्हणजे शरीराला असते. शरीरम व्याधी मंदिरम. आणि तसं असेल तर काय उपनिषद ऐकणं आपण? आधी म्हणजे हे आधी असतं म्हणून मनाला काही कधी श्रद्धेचा अभाव, कधी विचार बरोबर लागत नाही, कधी एकाग्र होत नाही, कधी आत्मविश्वास राहत नाही, असं काय होत असतं. तर ह्या तिसरा ताप आहे आध्यात्मिक. म्हणून पहिला जो आहे तर थोडं मोठे ओम शांती. दुसरा आदिभौतिक तापाचं शमन, थोडंसं कमी आवाज शांती. तिसरं काही माहीत होऊन शांती. आता एक शांतीपाठ झाला आपला. आता दुसरा त्या ठिकाणी बाकीच्या उपनिषदात एवढे एकच असतो, पण इथे जरा अधिक सखोलता असल्यामुळं विशेषतः विद्यार्थ्याच्या स्तरावर काही समायोजन होणं, ॲडजस्टमेंट होणं आवश्यक आहे. तसं जितकं मेजर ऑपरेशन असतं तितकं डॉक्टर जास्त काळजी घ्यावं लागतं. तसं विशेषतः या साधक जो आहे, जो जिज्ञासू आहे, त्याच्या अंतःकरणात हे आवश्यक समायोजन व्हावं या दृष्टीने. आणि गुरु देखील त्याच्याबरोबर एकत्र होऊन ही प्रार्थना म्हणतात. ती प्रार्थना, ती शांतीपाठ म्हणजे माप्यायंतु मामांना. आपण ते म्हणून त्याचा अर्थ बघूया. ओम
आप्यायन्तु ममांगानी म्हणा. वाक् प्राण चक्षुश्रोत्रम् अथो बलमिंद्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु अनिराकरणं मे अस्तु. तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु. ओम शांति शांति शांति. आता दुसऱ्या प्रार्थनेची देखील सुरुवात ओंकारापासून होते. हे ओंकार स्वरूप परमेश्वरा, विशेषतः जिज्ञासू भगवंताला प्रार्थना करतो की आप्यायन्तु मम अंगानी. मम अंगानी, अंगानी म्हणजे अवयवानी. आपले जे हे बाहेरचे गोले आहेत, त्या प्रत्येक गोल्यामध्ये फॅकल्टी ऑफ परसेप्शन म्हणजे कानामध्ये ऐकण्याची शक्ती आहे, डोळ्यामध्ये बघण्याची शक्ती आहे, सगळे ह्या असणं आवश्यक आहे श्रवण करायचं म्हणजे. म्हणून मम अंगाने माझे अवयव हे कोणते आहे? वाक् प्राण चक्षु श्रोत्रम. वाक् म्हणजे वाचा, प्राण त्याच्यामुळे सगळं आपलं फिजिओलॉजिकल फंक्शन चालतात. प्राण, अपान, व्यान, उदान, समान पाचही प्राण ज्यात समावलेले आहे. त्या ठिकाणी कधी रुद्राभिसरण होत असतं, कधी पचवण्याची क्रिया होते, कधी सरकुण्याचे, सगळे हे वाक् प्राण. चक्षु म्हणजे डोळे, डोळ्यामध्ये असलेली पाहण्याची शक्ती. श्रोत्रम कान. आणि या सगळ्या असलेल्या अंगाने म्हणजे त्यात असलेले जे सूक्ष्म शरीर आहे ते कसे आप्यायंतु म्हणजे तृप्यंतु, ते तृप्त असावेत, ते निरोगी असावेत. आणि बलमिंद्रिय आणि जे सर्वाणी. आणि त्याच्यामध्ये तसंच हे जसं वाणी, प्राण, डोळे, कान, तसंच सर्वाणी इंद्रियाणी म्हणजे सगळ्या इंद्रियामध्ये असलेल्या सगळी जे शक्ती आहे ते बलमध्ये बलयुक्त असावे. म्हणजे कानामध्ये ऐकण्याची क्षमता असेल तरच आपण ऐकू शकतो, नाही तर काही लोकांना कान असतात पण ऐकता येत नाही, सांगायचं एक दुसरंच बोलतात. डोळे कधी कधी चांगले दिसतात पण काही कॅटरॅक्ट झाला असेल किंवा बरोबर नसेल तर आपण दिसू शकतो. आणि ह्या दोन गोष्टीचं अत्यंत आवश्यक आहे. कारण शब्द जर कानावर पडल्याने तो मनावर जाणार कसा? कित्येकदा गुरु एखादी मुद्रा करून सांगतात. म्हणून हे सगळे आपले सगळे पाच ज्ञानेंद्रिय त्याच्यामध्ये असलेल्या शक्ती आप्यायंतु म्हणजे तृप्यंतु, त्या तृप्त असाव्यात, ते धष्टपुष्ट असावे. आणि अंगाने त्याच्यामध्ये असलेली सगळी शक्ती त्यात ते बलवान असावे. आणि विद्यार्थ्याला एवढे जनरल नॉलेज आहे, सर्वसाधारण ज्ञान आहे की सर्व ही ईश्वरमय. म्हणून सर्व ब्रह्मोपनिषदम, हे सर्व जे आहे ते उपनिषद प्रणित ब्रह्म म्हणजे परमात्मा, ईश्वरमय. माहम ब्रह्म निराकुर्याम, मी ब्रह्माचं निराकरण करू नये, मी ब्रह्माचा अभेर करू नये. माझ्याकडून ब्रह्माचा अभेर होणे म्हणजे परमात्म्याला मी विसरू नये, थोडक्यात सांगायचं सगळ्याकडे. दुसरं मा ब्रह्म निराकरू, ब्रह्म मा निराकरू म्हणजे परमेश्वराने देखील माझा अभेर करू नये. आणि अशा तऱ्हेने अनिराकरणम असतो परस्परम, म्हणजे आपण त्या परमेश्वराला विसरू नये. परमेश्वराची कृपा आपल्याला आवश्यक आहे आणि त्याने आपल्यावर कृपा प्रदान करत असताना आपला विसर पडू नये. आणि अशा तऱ्हेनं आम्हामध्ये कधीही अभेर भाव असू नये, म्हणजे विसरू नये एकमेकाला. आणि शिवाय तदात्मनि निरतेय, निरते ये उपनिषत्सु धर्म, की त्या
आत्मस्वरूपात त्या प्राप्तीचा जिज्ञासू असलेल्या माझ्यामध्ये, विद्यार्थीमध्ये, मुमुक्षमध्ये ये उपनिषदसु धर्म, उपनिषदाच्या किंवा ह्या ज्ञानाच्या त्या प्राप्तीसाठी ज्या धर्म म्हणजे आवश्यक अशी जी पात्रता अपेक्षित आहे ते माझ्यामध्ये असावे. म्हणून तदात्मनी निरते उपनिषद धर्म, आत्मनिरते अशा मयी माझ्यामध्ये. हे उपनिषद धर्म, उपनिषदाच्या ज्ञानाला प्राप्तीसाठी जे सद्गुण आवश्यक आहे, जे सद्भाव आवश्यक आहे ते मयी संतू, ते माझ्यामध्ये असावे. पाहणं कुठल्याही त्यात आपण इंटरव्ह्यूला जातो त्या ठिकाणचं ज्ञान असेल तर आपण बरोबर बोलू शकतो. तसं आता या बाबतीत देखील आम्हाला भगवंतांनी क्षमता द्यावी, ते मयी संतू. दोनदा म्हटलं कारण काय, तुझा महत्त्वाचा मुद्दा असतो तो वारंवार म्हटला जातो की ते माझ्यामध्ये असावे, ते माझ्यामध्ये असावे. कारण शक्य आहे की हो सकता है कि झंझट में मैं तुमको भूल जाऊं. अच्छा तर एक भजन आहे की अब तक निभाया आगे भी निभा लेगा. होऊ शकतं की मायाचे त्याचे परमेश्वरला विसरून जात, परमेश्वर कधी विसरत नाही. तसं पाणी लाटेचा कधी अवेर करत नाही, पण लाटा जेव्हा एक दुसऱ्याच्या संपर्कात येत असतात तर कधी बेसिक गोष्टी विसरू शकतात की आपण पाण्यामुळे चाललंय आपलं जीवन. तसं म्हणून मुद्दाम ही अशी ऑटो सजेशन पूर्व सूचना दिली आहे की मी कधी ह्या भगवंताचा अभेर करून विसरू नये कुठल्याचं. जसं संतांनी म्हटलं की तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखाचे डोंगर झाले वाटेल ते उद्या आदिदैविक येऊ, आदिभौतिक येऊ, आध्यात्मिक ताप येऊ, पण तुझं मला विस्मरण कधी होऊ नये. आणि तो देखील मला या तुझ्या कृपेपासून वंचित करून, कारण ईश्वराच्या कृपेशिवाय काहीच चालत नाही, ते माझ्यामध्ये वास करू असं म्हणून मग वाक प्राण म्हणत असताना आत्मार्थ घ्यायचा. हे बाहेरचे नुसते गोले घ्यायचे नाही, पण त्याच्यामध्ये असलेली ही शक्ती ज्याच्यावर आपलं सूक्ष्म शरीर बनलेलं आहे. तसं 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण आणि त्याच्यामध्ये असलेले 2 सूक्ष्म असे उपकरण म्हणजे मन आणि बुद्धी, अशी 17वी जीवनकळा आहे जीवाची. 5 प्राण, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी. पण ते कोणत्या अर्थाने घ्यायचं, बाह्य रूपाने नाही घ्यायचं, आंतरिक रूपाने त्यात शक्ती, त्या सगळ्यांचं संगोपन करा ईश्वराने करावं. अशा तऱ्हेने प्रार्थना करून आता त्रिवार शांतीचा उच्चार केला आहे. ओम शांती ही शांती ही शांती. याचा अर्थ सांगून झाला, आदिदैविक तापांचं शमन व्हावं म्हणून एक शांती, आदिभौतिक तापांचं शमन व्हावं दुसरी शांती, म्हणून तिसरं आध्यात्मिक तापांचं शमन व्हावं. आता हे झालं, इतकं वातावरण तयार झालं. आता गुरु विद्यार्थ्याकडे पाहतात, क्लासमध्ये आले असताना दोघांचा संबंध हा द्वयात्मकच आहे की आता बघत असताना कधी कधी उपनिषदात एखाद्या विद्यार्थ्याचं नाव घेऊन सांगितलं की सुरुवात झाली आहे म्हणून. तसं प्रश्नोपनिषदात एकाचं नाव घेऊन सांगितलं. पण या ठिकाणी जरी शिष्याचं नाव दिलं नाही तरी त्या प्रश्नावरून आपण असं अनुमान आणि असा विचार करू शकतो की असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारल्यानंतर गुरु याच्यावर उत्तर देत आहे, आणि ते उत्तर म्हणजे उपनिषद. आता तुम्ही प्रश्न नुसता शब्दशः जरी ऐकला तरी त्याचा प्रश्न किती सखोल, सूक्ष्म आणि सगळ्याला लागू पडणार आहे हे लक्षात येण्यासारखं आहे. आपले सगळे व्यवहार हे इंद्रियाच्या द्वारा चालतात. देहासंगे विषय भोगले, देहासंगे प्राणी नाणले, देह कर्त्याच बोलले नवलं काही. पण ज्याने आपल्याला ही सगळी शक्ती दिली त्यालाच विसरलो तर कसं होईल. ते दुसरे आणखी सूरदासाने म्हटलं की सगळं मला सगळं मिळालं, पण मी त्याने दिलं त्यालाच विसरून गेलो तर माझ्यासारखा नमखराम कोण असेल. मोसम कौन कुटिल खल कामी, जिन तनु दियो ताही बिसरायो, ऐसे नमखरे हरामी. ज्याने तनु देह दिला, त्या सगळी शक्ती दिली, त्याला विसरून द्यायचं. तर म्हणून ह्या सगळं समायोजन केल्यानंतर विद्यार्थी जेव्हा बसलेला असतो तेव्हा साहजिकपणे गुरुने त्याच्याकडे बघितलं असेल, छान परिसर आहे हिमालयासारखा,
मुद्दाम या जिज्ञासेने आलाय की माझं कर्म झालंय, उपासना सगळं झालंय, पण तेवढ्यावर मला पाहिजे तसं समाधान शांती नाही. आणि बाकीचं सुख आणि समाधान मिळू शकतं स्वर्गाचं देखील, पण ते देखील त्यांनी वाचलेलं आहे शास्त्रानुसार की पुण्य संपलं की तिथून परत यावं लागतं. तर तसं नको आपल्याला. असं पुण्य खरं की येणे मया पाविजे ते शुद्ध पुण्य, ते पुण्य. तर त्या प्राप्तीसाठी तो आला आहे. आणि म्हणून त्याचा प्रश्न असा वरवर नसून कसा सखोल आहे. फक्त आपण आज सुरुवातीला वाचून उद्यापासून त्याचं चिंतन म्हणा. ओम केनेशितं पतति प्रेषितं मनः केन प्राणः प्रथम प्रैतियुक्तः केनेशितां वाचिमिमां वदन्ति चक्षुश्रोत्रं कवुदेवो युनक्ति. केन, केन म्हणजे कोणाकडून, कोणाच्या द्वारा, सामर्थ्य प्राप्त हो, ईशितम प्रेषितम, कोणी संचालित होऊन, कोणी प्रेरणा दिली असताना, मे मनः माझं मन, पतती म्हणजे स्वविषयं प्रति गच्छती. तसं इंद्रियाचे विषय, कानाचा विषय कोणता, शब्द ऐकणं, डोळ्याचा बघणं, तसं मन म्हणजे अंतःकरण. अंतःकरण कधी कधी म्हणजे विचाराचा प्रवाह आहे मन म्हणजे. आणि विचाराचा प्रवाह चार दिशेनेच वाहू शकतो. आपण जर ठीक पाहिलं मनाकडे तर कधी संशयाच्या दिशेने विचार प्रवाह सुरू असतो, कधी निर्धार होत असतो की हेच मी करायचं ठरवलं, कधी झालेल्या गोष्टीचं स्मरण होत असतं, आणि कधी अहंभाव म्हणजे हा विद्यार्थी शांततेने एका कॉर्नरमध्ये बसला असेल, विचार केला की प्रथम मुकाबला होतो आपल्या मनाशी, नंतर जग नंतर. तर त्याचा प्रश्न माझं मन काय हे नाही, पण माझ्या मनामध्ये अशा प्रकारचा विचार येऊन कधी संशय, कधी निश्चय, कधी स्मरण, कधी अहंभाव जर येत असेल तर केन इष्टम प्रेषितम, कोणी प्रेरणा दिली असता, कोणी सामर्थ्य दिलं असता, कोणी संचालित केलं असता, हे सगळे विचार येऊ शकता. दुसरा प्रश्न, केन प्राणः प्रथमः प्रत्युक्त. हा विद्यार्थी मूल जेव्हा जन्माला येतं तर टाळूवर थडथड असं येतं, तिथून सुरुवात होती जन्माला. तर शब्द फार तोलून वापरलाय की प्रथमः प्राणः. प्राणाचं प्रथम प्रकटन माझ्या जीवनामध्ये जिथून जीवन सुरुवात झालं ते जर होत असेल तर कुठून निर्माण होतो, म्हणजे पाचही प्राणाचं उगमस्थान कुठून आहे. प्रथम प्रयत्युक्ता, कोणी प्रेरित केला असताना हा प्राण प्राणन क्रिया करतो. कधी पचवणं, कधी सर्क्युलेशन करणं, उद्राक, हे सगळं हे सेव. केने हिताम वाचम इमाम वदंती. इमाम वाचम, मी तुम्हाला बोलतो, विचारतो, तुम्ही मला शिकवता. कशामुळे ही वाचा बोलू शकते, की स्वतःहून बोलू शकते, की त्याच्या मागे बोलविता धनी वेगळ्याची कोणी आहे असेल तर तो कोण. किती छान आहे. आणखी आपण पहिलं बघू त्याचे. आणि चक्षुश्रोत्रम कबू देऊ नक्की. चक्षु डोळ्यांनी मी पाहतो, कानाने ऐकतो. कौ देवा हा विनंती, कोण देवाची, कोणत्या देवाची शक्ती आहे की ज्यामुळं डोळे बघू शकतात, कान ऐकू शकतात. म्हणजे पाचही ज्ञानेंद्रियाचं कार्य कसं होत असतं. वाचा म्हणत असताना पाचही कर्मेंद्रिय कशामुळे प्रेरित होतात. प्राण म्हणत असताना सगळे आपले फिजिओलॉजिकल फंक्शन ज्या त्या कशामुळे चालतात, आणि अंतःकरण कशा, हा असा प्रश्न त्याचा आहे. आपण उद्या त्याचं चिंतन करू. तुमच्याचं पुस्तक असलं म्हणजे तुम्हाला ऐकून गेल्या तर घरी वाचलं तर तुम्हाला खरोखर लाभ मिळेल. पण हा ज्ञानेज्ञ आहे. बघा तुम्ही आता सुरुवात होत असते शांतीपाठापासून. त्या शांतीपाठाने क्लासचा समारोप होत असतो प्रत्येक. असं आपण देखील एकत्र म्हणूया, सहना होतो आणि वेळा देऊ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति
शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम।